शेखर गायकवाड महाराष्ट्राचे शुगर कमिशनर. शेतकऱ्यांना मित्रत्वाच्या नात्याने कायदेविषयक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिशादर्शन, प्रशिक्षणातून प्रबोधन, इंटरनेटद्वारे ज्ञानप्रसारण आणि प्रशासनात लोकाभिमुख, कल्पक व अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे एक प्रेरणादायी नेतृत्व. कार्यकुशलतेच्या क्षेत्रात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर आणण्यात महत्त्वाचा वाटा असणारे, नवीन उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या सर्व समुदायातील सदस्यांना एकत्र आणून महत्त्वाचे प्रकल्प राबवणारे, अनेकांना आपल्या कामातून प्रेरणा देणारे असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या बहुमोल शिष्यवृत्ती, राष्ट्रीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नेतृत्व, सर्वोत्कृष्ट वक्त्याचा पारितोषिकाचा बहुमान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 1984 मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम, नागरी सेवा परीक्षेमध्ये 1985 साली उपजिल्हाधिकारी म्हणून निवड, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, पुणे या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम देखील पाहिले. जागतिक बँकेमार्फत बँकॉक येथे प्रशिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दल आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत देखील त्यांचा सहभाग होता. घरपोच धान्य योजनेची कल्पकतेने आखणी तसेच 2008 पासून नाशिक जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी देखील त्यांनी केली आहे. राज्यभर या योजनेला जनतेचा भरघोस प्रतिसाद देखील मिळाला. महाराष्ट्र शासनाचा शेतकी कायदे या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार तसेच देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार 2011 रोजी त्यांना प्राप्त झालाय. शेतकऱ्यांनो सावधान, फेरफार नोंदीची निर्गती, गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती, शेतीचे कायदे, महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक कामकाज, घरपोच धान्य योजना, कायदा माहितीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा, शेतकऱ्यांनो जमिनी सांभाळा, प्रशासनाच्या नव्या वाटा, लँड राईट्स अँड म्युटेशन इन महाराष्ट्र, लँड इश्यूज इन इंडिया ही पुस्तके देखील त्यांची प्रकाशित झाली. सार्वजनिक व्याख्यान देणे, कथाकथन, चित्ररेखाटन हे त्यांचे छंद आहेत. शेखर गायकवाड यांच्या संघर्ष क्षमतेच्या प्रतिबद्धतेने, सामर्थ्याच्या दृष्टिकोनाने आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अग्रगण्य असे आपले स्थान निर्माण केले आहे. शेखर गायकवाड आपलेच शुगर कमिशनर. नमस्कार, अर्थार्थ वेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. आजचे लाभलेले मान्यवर आपल्याला आहेत शेखर गायकवाड सर, की जी वेल नोन पर्सनॅलिटी आहे पुण्यामध्ये, महाराष्ट्रात, रादर आपण देशात म्हटलं, त्यानंतर ॲमेझॉन, सोशल मीडिया या ठिकाणी. सर आत्ताच निवृत्त झालेले आहेत आणि सरांनी बऱ्यापैकी पुस्तकांचं लेखन केलं आहे. सरांना आपण ऑथर म्हटलं चालेल, रायटर, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण न्यायाबद्दल जे आहे, लँड रेकॉर्ड वगैरे याबद्दलची जी माहिती आहे त्यासाठी सरांचे खूप सारे पुस्तकं जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत, शेतीसाठी आहेत. आणि मेन म्हणजे की सर शुगर कमिशनर म्हणून आपल्या इथे रिटायर झालेले आहेत आत्ता. सर तुमचं आमच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. आणि प्रेक्षकांना तुम्हाला मला हे सांगायला खूप छान वाटेल की इथून पुढच्या एका पूर्ण सिरीजमध्ये शेखर गायकवाड सर आपल्यासोबत असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप सारं ज्ञान आणि खूप सारी माहिती, तीही जमिनीविषयी, शेतीविषयी, साखर कारखान्यांविषयी, ह्या जे विषय आहेत जे तुमच्या रुटीन गरजेतले असणारे, याबद्दल शेखर गायकवाड सर आपल्याला खूप छान छान पद्धतीने माहिती देणार आहे. त्यांचे पुस्तकं कोणते कोणते आलेले आहेत आणि त्या पुस्तकं येण्यापाठीमागचं कारण काय आहे आणि पुढची सिरीज कशी असणार आहे, तर आजचा हा आपला एपिसोड त्यासाठी असणार आहे. सर आपलं स्वागत आहे आमच्या अर्थार्थ वेल्थमध्ये. मित्रांनो नमस्कार. माझं लेखन सुरू झालं त्याला आता जवळजवळ 27 पेक्षा जास्त वर्ष झाली. 1996 साली मी पहिल्यांदा शेतकऱ्यांनो सावधान नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं. हे पुस्तक प्रसिद्ध करण्यामागे पण एक छान गोष्ट आहे. डॉक्टर बुधाजीराव मोळी जे कृषी शास्त्रज्ञ आहेत
ते सातत्याने मला वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शंका विचारायला फोन करत असत. एकदा असं गोष्ट झाली की एकाच दिवशी त्यांनी 6 वेळा मला फोन केला की हा मला शेतकरी भेटला आणि त्याला ही अडचण आहे. मग त्यांना काय आयडिया सुचली माहीत नाही, पण त्यांनी मला असं सांगितलं की हे मी असं किती वेळा तुम्हाला पोस्टवर काम करत असताना आणि ऑफिसमध्ये तुम्हाला त्रास देऊन ह्या शंका विचारणार, त्यापेक्षा तुम्ही याच्यावर लिहून का काढत नाही. आणि मग माझ्या पण लक्षात आलं की शेतकऱ्यांना एवढे प्रश्न आहेत जमिनीबद्दल की त्याच्यावर लिहिलं पाहिजे. आणि म्हणून मी शेतकऱ्यांनो सावधान नावाचं एक छोटेखानी पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये जमिनीच्या कायद्याची 120 मुद्दे महत्त्वाचे होते. आणि या मुद्द्यामध्ये काय होतं, साधे सोपे वाक्य त्याच्यामध्ये होती की उदाहरणार्थ, देवाची जमीन ही देवाच्या मालकीची असते. ती विकायच्या भानगडीमध्ये आणि विकत घेण्याच्या भानगडीमध्ये सामान्य माणसाने पडू नये. बरं. असं साधं काहीतरी होतं की ज्यामुळे लोकांचं लक्ष त्या पुस्तकाकडे वेधलं गेलं. आणि 20 रुपयाचं हे पुस्तक घ्यायला एक शेतकरी साताऱ्यावरून माझ्या गावी गेला आणि त्याने ते पुस्तक विकत घेतलं. आणि तो परत एसटीत जाताना त्याला काही मोह आवरला नाही. आणि तो पुस्तक एसटीमध्ये वाचत असताना पुण्यापर्यंत आल्यावर शेजारच्या माणसाने ते मागितलं आणि पुण्यामध्ये त्याला सांगितलं, मी याचे डबल पैसे देतो, ते पुस्तक मला दे. आणि मग काय झालं की तो माणूस परत पुण्यात उतरला एसटीने आणि परत 4 वाजता परत आमच्या गावी आला. सो एकच माणूस एवढ्या अंतरावर एक छोटं पुस्तक न्यायला येतो 20 रुपयाचं. हे मला आश्चर्यकारक होतं की ज्ञानाची किती गरज शेतकऱ्यांना आहे. आणि कारण त्याचा पर्याय जो आहे तो एक महागडा पर्याय आहे. जसं वकील लोक जे आहेत फक्त सल्ला देत नाही, तर त्याची केस चालवायची असेल तरच तो सल्ला देतो आहे. त्यामुळे फक्त मला सल्ला पाहिजे, मला केस नाही तुम्हाला द्यायची, असं स्वातंत्र्य शेतकऱ्याकडे नाही. म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी लिहायला पाहिजे, अशी एक जाणीव मला झाली. त्याचबरोबर हे लिहिण्यामागची प्रेरणा म्हणून एक इंटरेस्टिंग केस मी चालवली की ज्याचा उल्लेख मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये केला आहे. ते म्हणजे 1903 साली सुरू झालेली केस मी 1989ला चालवली. 86 वर्ष जमिनीची केस चालू होती. दोघांच्या पण 2 पिढ्या याच्यामध्ये मरण पावल्यानंतर तिसरी पिढी हे भांडण चालू ठेवत होती. आणि जमीन होती 46 गुंठे. मला सारखं मी नोकरीत असल्यामुळे असा भास व्हायचा की 46 गुंठे जमिनीची केस 86 वर्ष चालवतात. आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूचे ओरिजिनल शेतकरी मेले होते, त्यांचीच मुलं वकील. म्हणजे सिनियर पाटील वकील मेले की ज्युनियर पाटील, आणि सिनियर सबनीस वकील मेले की ज्युनियर सबनीस, अशी केस. आणि हा विचार जेव्हा माझ्या मनात आला त्यावेळी मला सातत्याने असं वाटलं की हे ज्ञान सगळं कागदावर लिहून काढलं पाहिजे आणि पुस्तकांच्याद्वारे प्रसिद्ध केलं पाहिजे. आणि याच्यातून माझं पहिलं पुस्तक साकारलं. त्याचं नाव आहे शेतकऱ्यांनो सावधान. सर, आपण शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळं आणलेलं आहे, पण ही जी गरज आहे, काळाची गरज जरी म्हटली किंवा प्रत्येक एका इंडिव्हिज्युअलसाठी ही गरज झालेली आता की जमिनींचे ज्ञान, किंवा आता मेट्रो सिटीजमध्ये जसं आहे की सोसायटीज, अपार्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याबद्दल पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत का? यामध्ये अनेक पुस्तकं मी केली आहेत. शेतीचे कायदे या पुस्तकामध्ये आपण जमिनीचा कायदा सोप्या भाषेत लिहिला आहे. त्याच्या जवळजवळ 100पेक्षा जास्त कायद्याचं वर्णन एकाच पुस्तकात आलं आहे. विशेषतः मी काय बघितलं की सरकारी कार्यालयात जेव्हा माणसं शंका घेऊन येतात, तहसील कार्यालयात, प्रांत ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, त्यावेळी त्यांचा काय दृष्टिकोन असतो की कायद्यात काय लिहिले ते नका मला सांगू, माझी केस अशी आहे. बरोबर. सो सुरुवात कशाने होते, तर माझी केस. तर माझी केस अगोदर, नंतर कायदा, नंतर कार्यपद्धती, असं सांगणारं एक फेरफार नोंदी नावाचं एक पुस्तक मी केलं. बर. आणि ते मला सुचलं कशावरून, तर जे लोक भेटायला येतात आणि ते शंका विचारतात, ते स्वतःच्या आधी कागद बाहेर काढतात, म्हणतात माझी अशी केस आहे. मग ते वकील लोकांचं उलटं होतं. वकील लोक काय करतात, हिंदू लॉमध्ये असं सांगितलं आहे असं लेक्चर देतात. तर ते शेतकऱ्याला नको आहे. ते म्हणतात बरोबर. माझ्या केसला हे लागू आहे का, तेवढं मला सांगा. सो त्यामुळे फेरफार नोंदी हे जे पुस्तक आहे फार युनिक आहे. या पुस्तकामध्ये जवळजवळ भारतातलं 90% खटले
याचं उत्तर तुम्हाला घरी बसून वाचता येईल अशा पद्धतीने केस अगोदर मग कायदा मग कार्यपद्धती असं सांगणारं पुस्तक आहे. पण तिसरं जे पुस्तक आहे ते शेतकऱ्यांनो जमिनी सांभाळा. मित्रासारखं शेतकऱ्यांना सल्ला देणारं की प्रॉपर्टीबद्दल तुमचा दृष्टिकोन काय पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही वाटप करताना काय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, कर्ज काढताना काय दृष्टिकोन पाहिजे ना. बरोबर आहे. स्वतःच्याच भावाच्या बहिणीच्या नावाने जमीन खरेदी घेतल्यानंतर गुंतागुंत कशी तयार होते पुढे, बरोबर आहे. वाटपामध्ये काय गुंतागुंत होते, एकाने जमीन रस्त्याच्या आतली घेतली एकाने बाहेरची घेतली तर पुढे जाऊन काय प्रश्न पुढच्या पिढीमध्ये निर्माण होतात. बरोबर आहे. अशा प्रकारची अनेक उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांनो सावधान आणि शेतकऱ्यांनो जमिनी सांभाळा या 2 पुस्तकांमध्ये आहे. पण सर आपण आता हे शेतकरी किंवा नॉर्मल माणूस ज्याच्याकडे शेती असते समजूया, ह्या लोकांसाठी हे पुस्तकं आहेत. पण विषय हा असतो की नॉर्मल माणूस जेव्हा प्रशासकीय लोकांकडे जातो त्या ह्याच्यात, तर हे ज्ञान त्याने घेतलं फॉर एक्झाम्पल, पण अडचणी ज्या येतात की त्या प्रिमायसेसच्या आत गेल्यानंतर ज्या अडचणी सुरू होतात, आता आपण असं समजलं जातं की जो माणूस खुर्चीवर बसलेला आहे त्या ठिकाणी त्याला त्या गोष्टीचं ज्ञान अवगत असणार आहे. इथे आपण हे समजतो, कारण आता प्रत्येक गोष्ट जर एखाद्याने पुस्तक वाचून तिथे सांगितली की हा नियम असा असा लागू होतोय, ते बऱ्याच वेळा त्या अधिकाऱ्यांना अपमानास्पद वाटतं. अपमानास्पद वाटतो. किंवा बऱ्याच वेळा असं असतं की 8 दिवसांनी या, 10 दिवसांनी या. तो माणूस शेतकरी असेल किंवा नॉर्मल माणूस आहे त्या ह्याच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. पण ह्या अधिकाऱ्यांसाठी ते किती उपयुक्त असू शकतंय, कारण शेवटी विषय काय असतो, वेळ हा समोरच्याचाही महत्वाचा आहे आणि यांचाही महत्वाचा आहे. बरोबर आहे. 10 ते 6 ह्या पिरियडमध्येच त्या गोष्टी घडतात तिथे. पण जेव्हा ते लाँग टर्म इफेक्ट्स जर त्याचे बघायला गेलो, तर गोष्टी पुस्तकातनं खूप सोप्या आहेत. तुम्ही जे सर्क्युलर किंवा ज्या सगळ्या गोष्टी त्यांचा अभ्यास करून त्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि जो बसलेला माणूस आहे तोही तो अभ्यास करूनच बसलाय असं आपण गृहीत धरतो त्यामध्ये. पण टाईम किलिंग प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे आता तुम्हाला जेव्हा आम्ही हॉट सीटवर आणलेलं आहे, तर लोकांचा विषय तिथेच येणार की शेखर गायकवाड सर आहेत. सर टाईम किलिंगसाठी आपण काय करू शकतो? याच्यात दोन्ही पैलू महत्त्वाचे आहेत. आपण जे समजतो की तलाठी पदावर एखादा माणूस काम करतो म्हणजे त्याला तलाठी पदाचं सगळी माहिती असेल आणि ज्ञान बरोबर. असेल. मुळात हा गैरसमज आहे आणि हे शेतकऱ्यांनी डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे बरोबर. की याच्यामध्ये जसा माणूस अडाणी आहे तसे अधिकारी पण अडाणी असतात. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. बरोबर. दुर्दैवाने अधिकारी त्या पदावर बसला की ते मान्य करत नाही. त्यामुळे एक प्रकारची गुंतागुंत आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की फॉर्मल ट्रेनिंग असं या पदांवर तलाठी समजा निवड झाली, तर त्याला अगोदर 6 महिने ट्रेनिंग दिलंय आणि तलाठी दप्तर त्याला माहिती झालंय असं होत नाही. तो डायरेक्ट तलाठीचं दप्तर हातात घेतो आणि उद्यापासून शेतकऱ्याची अडवणूक करायला सुरू करतो. बरोबर. ते असं अपेक्षित आहे की कायद्याचं राज्य आहे, तर कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. असला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रातच नाही, भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये आपल्याला सगळीकडे राज्याला एक कायदा असताना सुद्धा परभणीमध्ये जो न्याय होईल तो नांदेडमध्ये होईल का? तसाच बरोबर. निकाल अमरावतीमध्ये होईल का? तसाच निकाल संगमनेरमध्ये कोणी देईल का? बरोबर. हे आपल्याला कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आणि हे मोठं दुर्दैव आहे आपलं की आपण जरी म्हटलो कायद्याचं राज्य आहे, तरी कायद्याचं समान माहिती सगळ्यांना नाही आणि शेतकऱ्याने पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतः ज्ञानी झाल्याशिवाय ह्याला प्रश्नचिन्ह तो उपस्थित करू शकणार नाही. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितला, कायद्यामध्येच त्याची पद्धत पण दिलेली आहे. बरोबर. कोणताही शेतकरी एखादा मयत झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्याचे वारस नोंदीसाठी अर्ज देतील. आता 90 दिवसाची मर्यादा आहे, ती कायद्यात लिहिलेली आहे. ती एकदा शेतकऱ्याला माहीत झाली, की मग तो 6 महिने लावणार नाही अर्ज देण्यासाठी बरोबर. आणि मग त्याचा गैरफायदा कोणाला घेता येणार घेता नाही. येणार नाही. त्यामुळे याची मुदतसुद्धा बऱ्याच कायद्यांमध्ये लिहिलेली असते, की नोटीस आहे फेरफार नोंदीची. 15 दिवसाची नोटीस द्यावी. मग आता 2 महिने झाले आणि शेतकरी हेलपाटे मारतो, माझी नोंद का अजून होत नाही? तर त्याला हे सांगता आलं पाहिजे, की कायद्यात 15 दिवसाची मुदत आहे. 16व्या दिवशी तुम्ही माझी नोंद मंजूर केली पाहिजे. बरोबर. असं तर जोपर्यंत आत्मविश्वास शेतकऱ्यात येत नाही, तोपर्यंत कदाचित यंत्रणा पण त्याचा गैरफायदा घेत राहील. त्यामुळे मला असं वाटतंय, की आपल्याला ज्ञानी
पलीकडे दुसरा दुसरं कुठलाही कायदेशीर रस्ता दिसत नाही. त्यामुळे शेतकरी जेवढी माहिती गोळा करतील आणि या कायद्याबद्दल अधिक जागृती निर्माण करतील, तसतसा याचा फायदा होईल. आपल्याला अनेक सार्वजनिक जीवनात उदाहरणं आपण बघतो, की एकेकाळी रेल्वेचं आरक्षण करायला कितीतरी वशिलेबाजी चालायची आणि किती गुंतागुंत होती. आता आपल्या मोबाईलमधून आपण ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो आणि मग या सिस्टममधला भ्रष्टाचार पण निघून जातो. तर हे जर बघितलं तर मला असं वाटतंय तंत्रज्ञान हे एक उत्तर आहे, ज्ञान हे एक उत्तर आहे. तर या दोन्हींची सांगड घालत शेतकऱ्याची नवी पिढी जर शिकत गेली, तर मला वाटतंय जमिनीची भांडणं कमी व्हायला मदत होईल. मदत होईल त्या ठिकाणी. नक्कीच सर. आणि सर आता जे काही ऑनलाईन प्रोसेस ज्या सुरू झालेल्या आहेत, ज्या आधी नव्हत्या, म्हणजे जसा जसा वेळ बदलत जातोय तसा तसा आपल्याला ऑनलाईनचाही सपोर्ट खूप होतोय. आता जसं आम्ही बघतो जमिनींसाठीचे पोर्टल असतात, त्याच्यावर निकाल जाहीर केले जातात सगळ्या गोष्टींना. पण एक प्रश्न असा होता आमच्याकडे, जेव्हा हा निकाल जाहीर केला जातो, आयुक्त असतील किंवा कोणीही असेल, त्या हायर ऑथॉरिटी, त्यांच्या साईडने निकाल जेव्हा जाहीर केला जातो, तर एकदा निकाल जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेसचे चान्सेस काय असतात? जो तुमच्या पोर्टलवर आलेला आहे, की एकदा निकाल जाहीर झाला, पोर्टलवर आला, की ते चेंजेसची 0% चान्सेस असतात चान्सेस आहेत. त्यामध्ये? त्यामुळे नाहीतर त्या अधिकारावर कारवाईच करावी लागेल शासनाला, असं आहे. त्यामुळे ते फार जबाबदारीचं काम आहे. त्याला वैयक्तिकरित्या अधिकारी जबाबदार आहे. तो सही करून बऱ्याच वेळा प्रूफ रीडिंग करून मग स्वाक्षरी करून जेव्हा निकाल अपलोड होतो, त्यावेळी असं होत नाही, की हा निकाल मी दिलाच नव्हता. आणि हो. कायद्यामध्ये ही तरतूद आहे, की त्याची समजा टाईप करताना एखादी चूक झाली, तर दुसऱ्या दिवशी परत त्याची चूक लक्षात आल्यावर त्याची दुरुस्ती ते प्रसिद्ध करू शकतात निकालाच्या खाली. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्यात बिनधास्त राहायला पाहिजे, की निकाल कॉम्प्युटरवर एक दाखवला आहे आणि मला प्रत्यक्षात हातात दुसरा पडला, असं काही होऊ शकत नाही आणि बरोबर. असं होण्याची शक्यता नाही. कारण बऱ्याच वेळा असं लक्षात आलंय, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटली, की एक केस आली होती. एक फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं, की विल जाहीर झालेली आहे आई-वडिलांची, त्याच्यामध्ये मुलांचे नावं लावले गेलेले आहेत. आयुक्तांचा निकाल जाहीर झालेला आहे, की तिघंही मुलं त्यामध्ये असणार आहे. त्या टॅक्सच्या पावत्या दिल्या गेलेल्या असतात तिथे. आता जमिनींसाठी हेच व्यवहार असतात तुमचे, ह्या बरोबर. गोष्टी करण्यासाठी. जमीन काय किंवा शहरी जमीन शहरी काय, जमीन काय त्यात. सेमच आहे. तर हे सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर आयुक्तांनी जेव्हा निकाल दिलेला आहे, की नाही हे तिघांच्या याच्यामध्ये हा पोर्शन असणार आहे. पण त्याच्यानंतर जे लक्षात आलं त्या पार्टीला, की खाली दोघंही भावांचे नावं कट झालेले आहेत तिथे. निकाल 2021चा आहे आणि नावं कट होत आहेत 2023 फेब्रुवारीला त्या याच्यामध्ये. सो ती प्रोसेस जी आहे ती कोणालाही कळाली नाही त्या केसला, की निकाल आयुक्तांनी 2021ला पोर्टलवर आलेला आहे, की ही जमीन तिघही भावंडांच्या नावाने आहे. एक बहीण 2 भाऊ त्यात. आणि नावं जेव्हा कट होत आहेत त्यामध्ये, तर हे राईट्स जे असतात, की विदाऊट एनी नोटीस त्यामध्ये, की हे नावं कट होत आहेत आणि जो टाइम किलिंग प्रोसेस आम्ही म्हटलो, की चुकी झाली आहे, ती मान्य कोणी करणार नाही त्यामध्ये. बरोबर. मग 8 दिवसांनी या, 10 दिवसांनी या त्यामध्ये. एक सोपा मार्ग काय आहे ते सांगतो. IT कायदा लागू आहे 2000चा, सगळ्या भारतभर लागू आहे. ओके. आता आपल्या सगळीकडे आपल्याला असं वेबसाईटवर बघायला मिळेल, की ITच्या कायद्यानुसार हं. हे जे डॉक्युमेंट आहे पब्लिश केलं असल्यामुळे याला स्वाक्षरीची गरज नाही. गरज असा नाही. उल्लेख त्याच्यावरच असतो. बरं. माझं काय म्हणणं आहे, त्याच्यासह आपल्याला ह्याचा स्क्रीनशॉट घेता येतो, त्याचं डाउनलोड करून प्रत घेता येते ओके. आणि हा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे असं म्हणता येणार नाही, कारण आता सगळे न्यायालयांचे निकाल पण ऑनलाईन येत आहेत बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांना काही करता येत नाही. लाखात एखाद्या माणसाने मिशिवसपणे अशी काही चूक केली असेल, तर निश्चितपणे त्यावर कारवाई करण्यासाठी पण आपण दाद मागू शकतो. ओके. मग याच्यात शेतकऱ्यांनी शिकण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण जेव्हा एखादा निकाल पाहतो, तेव्हा तो डाउनलोड करून त्याची प्रत आपल्याकडे ठेवली पाहिजे. बरोबर आहे. जर आपल्याला संशय येत असेल, तर ते स्क्रीनशॉट पण करून ठेवले पाहिजे. बरं. तिसरी गोष्ट आहे, ही सर्टिफाईड कॉपी हातात घेतली पाहिजे ताबडतोब. बरं. म्हणजे त्याला वेळ लागता कामा नये, याचा पण प्रयत्न करायला पाहिजे. आता महाभूलेख नावाच्या साईटवर महाराष्ट्रातल्या सर्व गावांचे 7-12 उतारे ऑनलाईन उपलब्ध आहेत बरोबर आहे. आणि नकाशे आले आहेत सगळ्या गावांचे. हा फार मोठा क्रांतिकारक असा निर्णय आहे आणि हा करायला जवळजवळ 30 पेक्षा जास्त वर्ष लागली.
मला आठवते मी स्वतः 96च्या पहिल्या मीटिंगमध्ये होतो. परंतु आपल्याकडे शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे, की एकाच नावाची, एकाच आडनावाची अनेक हम्म. माणसं असतात. बरोबर आहे. जर बाळासाहेब पाटील नावाचं एकाच गावात जर 7 लोकं असतील, तर त्यांचे 7-12 जमिनी एकत्र होण्याचा धोका पण ह्याच्यात होता. बरोबर. लिहिण्यामध्ये सुद्धा सुसंगती नव्हती, स्टँडर्डायझेशन नव्हतं. या सगळ्या अडचणींवर मात करत महाराष्ट्रातला 99% सातबारा आता ऑनलाईन झाला आहे आणि तो दर्जेदार स्टँडर्डाइज पद्धतीने उपलब्ध आहे लोकांना पाहायला. एक मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र यावर फार पुढे आहे. आज परिस्थिती अशी आहे, की दररोज 10 पेक्षा जास्त लाख एवढे उतारे बँका ऑनलाईन सिस्टममधून घेत आहेत. म्हणून अनेक वेळा असं पण आपल्याला बघायचं, की बँकेचं कर्ज घेताना लोकं खोटे सातबारे सादर करायचे. बरोबर. आता बँकेच्या लक्षात येत आहे, की हे मूळ सातबारा तुम्ही नका जोडू, आम्हीच घेऊ. आम्हीच घेतो. आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्युरसी आली. ट्रान्सपरन्सी एक तयार झाली. एकदम पारदर्शकता आली. एकेकाळी कुणाची जमीन कुणी विकत होता. आता रजिस्ट्रेशन होताना त्याच्यात फोटो येतो, आयडी येतो, बरोबर आहे, आधार कार्ड येतं. या सगळ्याचा फायदा काय आहे, की आता डुप्लिकेट माणूस उभा करून तिसऱ्याची जमीन विकायची संधी कमी होत गेली. तर हा जो आहे हळूहळू ह्या गोष्टी पारदर्शकतेने स्वच्छ करण्याच्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे. पण त्याबद्दल आवर्जून शेतकऱ्याच्या नव्या पिढीने माहिती घेतली पाहिजे. नक्कीच सर. आणि नक्कीच आजच्या भागामध्ये आपल्याला तुमच्या पुस्तकांबद्दलची माहिती मिळाली. आता आपण हळूहळू ज्या सिरीजमध्ये पुढे जाणार आहोत पुढच्या एपिसोडपासून आपण त्यातले एक मुद्दे आणि लोकांना काय हवं आहे हे पण आपल्याला इनपुट्स येतील आणि त्या पद्धतीने आपण ह्या सिरीजला पुढे पण नेणार आहोत. आणि आजच्या सिरीजमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप सुंदर माहिती दिली. बाकी सगळ्या पुस्तकांची माहिती आपण प्रत्येक एपिसोडमध्ये त्या पद्धतीने आपण घेणार आहोत, की कुठलं पुस्तक आहे, काय ते कशासाठी आहे त्याचा. आणि नक्कीच प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या, की वाचन हे तर हवंच आहे, पण न्यायाचं वाचन हे पण खूप गरजेचं आहे. हे तुमच्या गरजेचं आहे. आपण बाकी वाचन करत असतो, मोबाईलवर स्क्रोल करत असतो सगळ्या गोष्टी. आता आम्ही तेच पुस्तकं तुमच्यासाठी ऑनलाईन पण अवेलेबल केलेले आहेत सरांनी. आणि सर स्वतःच आत्ता सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलला वेळ देणार आहेत. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये खूप सुंदर माहिती दिलेली आम्हाला आणि अशीच आपण अपेक्षा करतोय पुढच्या सगळ्या एपिसोडमध्ये माहिती खूप उपयुक्त मिळेल आपल्याला. येस, निश्चितपणे. नक्की. धन्यवाद. थँक्यू.